कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर व्यवस्थापन करतानाच दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देणाऱ्या कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला चालना मिळणार आहे. प्रकल्पासाठी जागतिक बँक अर्थसहाय्य करणार असून याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह इथं आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीला खासदार संजय काका पाटील, मुख्य सचिव नितीन करीर, मित्राचे CEO प्रवीण परदेशी, जागतिक बँकेचे प्रतिनिधी, नाबार्ड अधिकारी तसंच विविध विभागांचे सचिव अधिकारी उपस्थित होते. जागतिक बँकेच्या मदतीनं हा प्रकल्प राबवण्यात येणार असून यात जोखीम गृहीत धरून जलव्यवस्थापन, पूर व्यवस्थापन, संस्थात्मक क्षमता निर्माण आदी बाबी अंतर्भूत आहेत. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मराठवाड्याचा मोठा फायदा होणार असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री फडणवीस याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याच्या सूचना देत म्हणाले की याशिवाय नाबार्डच्या मदतीनं अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 37 सिंचन प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी 4,643 कोटी रुपये खर्च येणार असून सिंचन क्षमता वृद्धीसाठी 155 प्रकल्पांच्या कालवा दुरुस्ती आणि आधुनिकीकरणाची कामं करण्यात येणार आहेत. यासाठी 5,035 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात ही सुमारे 10,000 कोटींची कामं पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी 38 अपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास नेली जाणार आहेत. अशी एकूण 15,000 कोटी रुपयांची कामं केली जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. बळीराजा जलसंजीवनी योजना तसंच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट नसलेल्या या प्रकल्पांसाठी 2019 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. आता नव्यानं सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे सिंचन प्रकल्पांना गतीनं पूर्ण करता येईल. याशिवाय नियमित अर्थसंकल्पावर त्याचा भार पडणार नाही.